हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मी तुला किती वेळा समजावलंय की मला खोटं आवडत नाही. हा तोच मुलगा आहे ज्याला आम्ही स्कॉलरशिप मिळवून दिली होती. पहा, मी तुम्हाला सारखं सारखं कॉल करायला सांगते कारण सिच्युएशन खूप विचित्र झालीये. प्लीज प्लीज समजण्याचा प्रयत्न करा. आज जर जमुनियाचे बाबा इथे असते ना तर चुटकीसरशी प्रश्न सोडवले असते. अरे असं काय तोंड काळ केलंय जे तुला सासूरवाडीला यावं लागलं? कोण या मुलीची टिंगल बिंगल केली का? तुम्हाला याच गोष्टीचं दुःख आहे ना की आज जर शास्त्रीजी जिवंत असते तर कमीत कमी आणखीन काही वर्ष ते कमवू शकले असते. मी तुम्हाला एवढी संपत्ती देईन जेवढी शास्त्रीजींनी कधीच कमावली नसेल. पण बेटा असा अचानक कसा आलास? आई ती कामामधून थोडी सवड मिळाली म्हणून पटापट फ्लाईट पकडून आलो. हे तू खूप चांगलं केलंस बा. सुनबाई बघ अपूर्व आलाय. पूर्वा, सुनबाई अपूर्वचं सामान आतमध्ये घेऊन जा. बेटा जा, तूही जाऊन आराम कर. हो. मी नेते. बघितलं कसं आपल्या आईला विसरला. 4 दिवस पण नाही झाले तिला येऊन. अरे मी 9 महिने आपल्या पोटात वाढवले त्याला. शिकवलं, सवरलं, MBA बनवलं. विचार केलेला म्हातारपणात माझा आधार बनेल. कसा आईला विसरला बायकोच्या समोर. कसली बाई आहेस ग तू? फक्त स्वतःबद्दल विचार करत असतेस. अगं ज्या गोष्टी तू सांगायला हव्यास नाईलाजानं त्या मला सांगाव्या लागतात. ही सुनबाई पण ना मोठी जादूगरणी निघाली. मुलावर तर जादू केलीच आहे, सासऱ्यावर पण केली. पण माझं नाव पण ना कल्याणी आहे, कल्याणी. या घरात कोणाचीही जादू चालला देणार नाही. अहो काय करते तुम्ही? कोणी बघितलं तर? बघू देत. तू माझी बायको आहेस आणि बायकोवर प्रेम करणं काही गुन्हा नाहीये. अच्छा, हे सगळं तुम्ही आता बोलताय. जेव्हा तुम्ही बाहेर गेला होता ना तेव्हा तुम्ही मला एकदाही कॉल नाही केला. माझी अजिबात आठवण नाही काढली. अपूर्वा, तुम्हाला माहितीये मी तुम्हाला किती मिस केलं ते? किती आठवण आली मला तुमची. प्रत्येक क्षणी असं वाटायचं की तुम्ही माझ्या आजूबाजूला आहात, पण तुम्ही माझ्या आजूबाजूला नसायचं. तू रडतेस? कदाचित तुला यावेळी खुश व्हायला हवं होतं, पण तू तर रडतेस. मला वाटतं मी एवढ्या लवकर यायलाच नको हवं होतं. प्लीज अपूर्वा, असं काही बोलू नका. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, अजिबात नाही राहू शकत. तृष्णा, मी पण तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग.
आय लव्ह यू तृष्णा. आय लव्ह यू. आय लव्ह यू. तृष्णा, मला आता जायला हवं. अपूर्व, तुम्ही आत्ताच तर आलायत आणि लगेचच निघायच्या गोष्टी करतात. यावेळी मिसेस थापरला माझी जास्त गरज आहे. असं आता तुम्हाला माझ्याहून जास्त त्या अभिषेक सारख्या खुन्याच्या आईला भेटणं गरजेचं आहे. नाही तृष्णा, मला माझी बॉस मिसेस थापरांना भेटणं खरंच गरजेचं आहे. आणि तसंही तृष्णा, तू तर नेहमीच माझ्या आयुष्यात राहणार आहेस, माझ्या हृदयात राहणार आहेस. पण यावेळी मला त्यांच्या नजरेत आपली जागा बनवायची आहे. हे तृष्णा, तृष्णा, मी जे काही करतोय ते आपल्या भविष्यासाठीच तर करतोय ना. तृष्णा, मला खूप यशस्वी व्हायचंय. मला जगातला सगळ्यात मोठा माणूस बनायचंय तृष्णा. पूर्ण दुनियेवर राज्य करायचंय, जेणेकरून मी तुला जगातली सगळी सुख देऊ शकेन. अपूर्व, मला काहीच नकोय. मला तर फक्त एवढंच हवंय की दिवसातनं तुम्ही फक्त एक वेळा मला कॉल करावा. अजून मला कसल्याही गोष्टीचा मोह नाहीये. मला माहिती आहे की तुला कोणत्याही गोष्टीचा अजिबात मोह नाहीये, पण तुला खुशी देणं यातच माझी खुशी आहे. अपूर्व, तुम्हाला माहितीये, मी खूप नशीबवान आहे की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. सुकन्या आमच्या कन्या. आज मल्लिका थापरला आपली जुनी नाती आठवली. आज तिच्या डोळ्यावरचा लांबचा चष्मा निघाला. आज तिला जवळ बसलेले लोक दिसायला लागले, नाहीतर आजपर्यंत त्यांना ती ओळखत देखील नव्हती. खरं सांगायचं तर आज मला खूप आनंद झाला मल्लिका थापरला बघून. सगळी घमेंड उतरली तिची. बघितलंस ना तू आजी, कशी मान खाली घालून निघून गेली इथून. मुलामुळे तिचा सगळा अहंकार मातीत मिळालाय हो, नाहीतर ती नाकावर माशी सुद्धा बसू देणार नाही. बाबा, बाबा, मी तर म्हणते की तुम्ही मल्लिका थापरला सुद्धा या केसमध्ये अडकवा, की तिनेच मोठ्या बाबांच्या हत्येचं कारस्थान रचलं. आणि त्यासाठी कोर्टामध्ये तुम्ही माझी साक्ष घ्या. नाही बेटा, हे ठीक नाहीये. तुला तर तुझा अभ्यास महत्वाचा आहे. तू तिच्याशी संबंध का खराब करून घेतेस? मोठी आई, तू कोणत्या संबंधांबद्दल बोलतेस? आणि तसंही तिने कोणती नाती जपली आहेत आपल्या बरोबर? न्याय तेव्हा झाला असता जेव्हा तिने स्वतः आपल्या मुलाला शिक्षा मिळवून दिली असती. पण नाही, मला तर असं म्हणायचंय की कोर्टात जाऊन मी ही साक्ष द्यायला तयार आहे की मल्लिका थापर मोठ्या बाबांना प्रिन्सिपलच्या पदावरून काढू पाहत होती. आणि जेव्हा ती यशस्वी झाली नाही तेव्हा तिने मोठ्या बाबांची हत्या घडवून आणली. नाही बेटा, हे ठीक नाहीये. का ठीक नाहीये? आकांक्षा अगदी बरोबर बोलतीये. आपल्याला त्रास देण्यात त्याने काहीही कसर शिल्लक ठेवली नाही. आता तिला सुद्धा कळू दे त्रास काय असतो. नाहीतर काय, आपलं ते दुःख आणि दुसऱ्याचं दुःख काहीच नाही. तिला तर नक्कीच धडा शिकवला पाहिजे. असा धडा शिकेल ती की आयुष्यभर ती विसरू शकणार नाही. वाहतुकीचा खेळ समजते ती कायदा म्हणजे. जणू काही कायदा हे काही खेळणंच आहे. आपल्या पैशाच्या गुरमीत जगते ती. तिला हे वाटतं की पैशाने काहीही मिळवता येतं, पण ती विसरली की पैशाने पलंग विकत घेता येतो, झोप नाही. दीपक, मी तर म्हणते सगळं कायद्यावर सोडून द्या. तो जोही न्याय करेल तो सगळ्यांनी स्वीकारायला हवा. मल्लिका थापर बरोबर वैर घेऊन काय फायदा होणार आहे?
मला अजिबात नकोय की या कुटुंबावर कोणतंही संकट यावं. ती हट्टाच्या भरात आपल्याला त्रास देण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. आता हे बघायचंय मल्लिका थापर कायदा कसा विकत घेते ते. मिश्रा, तुम्ही सिन्हाला समजावलं की खूप लवकरच मी त्याचं भविष्य सोनेरी अक्षरात लिहिणार आहे. त्याला सांगितलं की नाही की मी त्याला आपल्या कॉलेजचा प्रिन्सिपल बनवणार आहे म्हणून, जेणेकरून त्याला आयुष्यातल्या सगळ्या सुखसोयी मिळतील. मॅडम मी त्याला खूप समजावलं मॅडम, पण तो माझं म्हणणं समजून घ्यायला तयारच नाहीये. का मानायला तयार नाहीये? हे लोक विसरलेत की काय की हे जगतायत ते निव्वळ माझ्या मेहरबानीवर. श्वास जरी घेतायत तरी माझ्यामुळे घेतायत. ज्या छपराखाली बसून ते आराम करतायत ते छप्पर सुद्धा मी दिलेले. तर मग नकार देण्याचं कारण काय आहे? ते आपल्याला साथ देण्याची खूप मोठी किंमत मागतायत मॅडम. कोणती किंमत? मॅडम ते कोर्टात साक्ष देण्यासाठी 5 कोटी रुपये मागतायत मॅडम. व्हॉट? तर यावेळी मला साथ देण्याऐवजी तो 5 कोटी एवढी रक्कम मागून आपल्याला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतोय. हो हो मॅडम. तुम्ही फोन ठेवा, मी स्वतः त्याच्याशी बोलते. एक्सक्यूज मी मॅम. आय एम सॉरी मॅम, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय, पण तुम्हाला त्यांना भेटायची काही एक गरज पडणार नाहीये. फक्त तुम्ही एक आदेश द्या, मी त्यांच्याशी स्वतः जाऊन बोलून येईन. अपूर्व, हे इतकं सोपं नाहीये जितकं तुला वाटतंय. लक्षात ठेव, एका अधाशी माणसाला कसलाच विवेक नसतो. म्हणूनच अशा लोकांशी बोलणं वायफळ ठरतं. हो, एक रस्ता आहे आपल्यासमोर. जर आपण प्रोफेसर दीपक वर्माला समजावण्यात यशस्वी झालो तर. पण मॅम असं कसं होऊ शकतं? असं होऊ शकतं अपूर्व, आणि फक्त तू हे करू शकतोस. डोंट फॉरगेट, प्रोफेसर दीपक वर्मा तुझे सासरे आहेत आणि तू त्यांचा जावई. आणि अशा नाजूक नात्यामध्ये कोणताही सासरा आपल्या जावयाचं म्हणणं टाळू नाही शकत. म्हणूनच तुला त्यांना जाऊन समजवायचंय की यातच माझं, तुझं आणि प्रोफेसर दीपक वर्मांचं सुद्धा भलं आहे. सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा, आकांक्षा बेटा, काय गाई? तू तुझ्या ताईशी बोललीस? नाही गाई, ताईचा फोनच लागत नाहीये. जरा तिची विचारपूस तर कर. माहित नाही तिला काय वाटेल. हे सगळं ना त्या मल्लिका थापरमुळे घडतंय. सगळ्यांना गोंधळून ठेवलंय. एकमेकांची विचारपूस करणंही विसरलोय. अरे अपूर्व, अरे जीजू, या ना. अरे अपूर्व बेटा ये. नमस्कार. बेटा तू एकटाच आलायस? येताना तृष्णाला तरी आणायचं होतं. आम्ही आता तिच्याच बद्दल बोलत होतो. ते खरं तर अरे अपूर्व बेटा उभा का आहेस? बस आता. या ना जीजू. ऍक्च्युली मला लेट होतोय. तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. हो बोल ना, काय बोलायचंय? बाबा ते अपूर्व बेटा, तू या घराचा जावई आहेस. आमच्या मुलासारखा आहेस तू. जे काही बोला असं वाटतं ते पूर्ण हक्काने बोलू शकतोस तू. बोल, काय झालं? बाबा मी तुमच्याकडे एक छोटीशी रिक्वेस्ट करायला आलोय की तुम्ही स्वतःला मल्लिका थापरच्या प्रकरणातून प्लीज तुम्ही दूर राहा. बाबा यातच तुमच्या आणि माझ्या कुटुंबाचं भलं आहे.
बाबा, मल्लिका थापर बरोबर वाटाघाटी केल्यानेच आपल्याला फायदा होणार आहे, कुठलंच नुकसान नाहीये. आणि तसंही कुठे मल्लिकाची आणि कुठे अपूर्व, मी हे समजत होतो की तू आज जावई म्हणून इथे आला आहेस. बाबा, त्याच नात्याने मी तुम्हाला इथे समजवायला आलोय की त्यांच्याबरोबर घेतलेलं वैर म्हणजे आपला विनाशच आहे. हे बघ बेटा, मल्लिका थापर बद्दल सोडून तुला जे काही बोलायचंय ते तू बोलू शकतोस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती मल्लिका थापरच्या बाजूने कोणतेही शब्द ऐकू इच्छित नाही. बाबा, काच दगडाला आपटू दे किंवा दगड काचेला, शेवटी काचच तुटते. तुला नक्की काय म्हणायचंय? बाबा, लढाई कितीही मोठी असू दे, मतभेदांचं शेवटी बोलूनच निवारण करायचं असतं ना. हे बघ बेटा, खोटं बोलून मतभेद सोडवले जाऊ शकत नाहीत आणि इथे मतभेद न्याय आणि अन्यायाचा आहे, खरं आणि खोट्याचा आहे, घमेंड आणि स्वाभिमानाचा आहे. तुला काय वाटतं, मी न्याय सोडून अन्यायाला साथ द्यावी? खोट्याचा साथ देऊन सत्याचा गळा दाबू? माझा स्वाभिमान मी त्यांच्या घमेंडी समोर झुकवू? नाही अपूर्व, हे मी नाही करू शकत, कधीच नाही करू शकत. मी शास्त्रीजींच्या आत्म्याला दुखावू नाही शकत अपूर्व. बाबा, तुम्ही हे नका विसरू की तुम्ही त्यांचे नोकरच आहात आणि मी देखील. फक्त फरक एवढाच आहे की तुम्ही त्यांचे जुने नोकर आहात. बाबा, तुम्हाला त्यांना नोकरीवरून काढणं एवढं सोपं नाहीये, पण त्या मला सहजपणे काढू शकतात. आणि बाबा, मी या घरासाठी माझी नोकरी गमावू शकतो, पण मला ती गमवायची इच्छा नाहीये. बाबा, तुम्ही तुमचं करिअर तर घडवलंत ना, मला माझं करिअर अजून घडवायचं आहे. काय तू फक्त याच गोष्टींसाठी मल्लिका थापरला साथ देतोयस? यासाठी नाही बाबा, माझ्या नोकरीसाठी. माझ्यावर जी जबाबदारी आहे ना माझ्या बायकोची, घरच्यांची, त्यासाठी. अपूर्व बेटा, तुझा आत्मसन्मान विकून माझ्या मुलीचं पोट भरावं ही माझ्यासाठी खूप लाजिरवाणी बाबच आहे. जर तू मला हे बोलला असतास की तू काबाड कष्ट करून माझ्या मुलीचं पोट भरशील तर मला जास्त आनंद झाला असता. बघ अपूर्व, नेहमीच फक्त स्वार्थ बघितला जात नाही. बेटा, तू तर आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेस. तुला नेहमी प्रत्येक वेळी आमच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे. विचार कर बेटा, असं केल्यानं आमची हिंमत किती वाढेल. आम्हालाही वाटेल की आमचा एक मुलगा आहे. बेटा, खरं सांगायचं तर अशा वेळी आम्हाला तुझी खूप गरज आहे, खूप गरज आहे आम्हाला तुझी. सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा, काय झालं आकांक्षा? इतकी हरवल्यासारखी का दिसतेस? काही प्रॉब्लेम आहे का? आज जीजू घरी आले होते. अरे, ही तर चांगली गोष्ट आहे. नाही सोहन, आज त्यांच्या घरी येण्याचा हेतू काहीतरी वेगळाच होता. मला कळलं नाही. आज जीजू आणि बाबांमध्ये मल्लिकाचा मुलगा अभिषेक वरून वाद झाला. पण कोणत्या गोष्टीवरून? माहित नाही, पण जीजूंना असं वाटतंय की बाबांनी अभिषेकवर केलेली केस परत घ्यावी. काय?
पण तुझ्या जिजूला असं का वाटतं? हीच गोष्ट तर मलाही समजत नाहीये की माझे जिजू बाबांना पाठिंबा द्यायचं सोडून त्या मल्लिका थापरला पाठिंबा का देत आहेत. आकांक्षा, तुला तर माहितीये की तुझे जिजाजी मल्लिका थापरसाठी काम करतात. कदाचित त्यांना काहीतरी नाईलाज असेल. नाईलाज? स्वतःचा अभिमान विकून जी नोकरी करावी लागेल ती नोकरी सोडून दिली पाहिजे. आकांक्षा, तू बरोबर बोलतेस, पण तुझ्या ताईला या सगळ्या गोष्टी माहित आहेत का? ताई, कदाचित ताईला हे सगळं माहित नाहीये, पण मला भीती वाटते की या सगळ्या बाबा, जीजू आणि मल्लिका थापरच्या मध्ये माझ्या बहिणीचे हाल होऊ नयेत. तुला माहितीये, मी नेहमीच एक IAS ऑफिसर होण्याचं स्वप्न बघितलंय, पण माझ्या ताईने, तिने तर फक्त एक चांगला नवरा, एक चांगलं घर आणि चांगल्या संसाराचं स्वप्न बघितलं होतं, आणि तिचं ते स्वप्न साकारही झालं. पण तरीही माहिती नाही का मला तिची काळजी वाटते की माझ्या ताईचं हे स्वप्न तुटणार तर नाही ना. आकांक्षा, तू उगाच काळजी करतेस. काळजी? मी माझ्या ताईची काळजी करू नको सोहन. हा माझ्या ताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे बघ आकांक्षा, मी तुझ्या ताईच्या सासरच्यांना खूप चांगला ओळखतो. खूप चांगले आणि सुसंस्कृत लोक आहेत. ज्या दिवशी त्यांना ही गोष्ट समजेल ते नक्कीच जिजाजींच्या चुकीच्या पडणाऱ्या पावलांना थांबवतील. स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या